आणि याबद्दलच आपण विचारणार आहोत। सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे। सुषमाजी, एकीकडे इतका राग अनावर झाला, अगदी भाषा जी आहे अर्वाच्य स्वरूपात वापरली गेली, एवढं काय झालं संजय दिना पाटलांना? तुम्ही ज्या संजय दिना पाटलांना ओळखता ते असेच आहेत का? नाही, माणसं जेव्हा खूप जास्त हिंसक होतात ना, तेव्हा ती खूप जास्त घाबरलेली असतात. त्यांचे हिंसक होणं हे संजय दिना आतून बाहेरून पाक घाबरून गेलेले आहेत, याचं हे लक्षण आहे. संजय दिना आत्ताचे घाबरून जाऊन सांगतायत ना की माझ्या घरात माझी बायका पोरं आहेत. काय म्हणायचंय काय संजय दिनांना? तुम्ही पत्रकारांवर इतका गलिच्छ असा आक्षेप घेता काय? याच्या आधी संजय दिनांच्या घरात कधी पत्रकार गेलेले नाहीत का? याच्या आधी संजय दिनांनी कधी पत्रकार परिषदा घेऊन किंवा काही पत्रकारांना प्रतिक्रिया दिलेल्याच नाहीयेत का? हे तेच पत्रकार आहेत ना, जेव्हा संजय दिना निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांचा विचार, त्यांची प्रचार सभा, त्यांच्या निवडणुकीतल्या एकूण घडामोडी, हेच सगळे पत्रकार होते ना की तो प्रत्येक क्षण टिपणारे आणि महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणारे. मग त्याच पत्रकारांची अचानक ॲलर्जी, त्याच पत्रकारांपासून अचानक भीती का वाटायला लागली त्यांना? त्यामुळे एक तर सत्ता हातात आली आहे, पैसा हातात आलाय, 3च दिवसात त्या पैशाचा तो सगळा कैफ त्यांच्या डोक्यामध्ये गेलेला आहे. पण त्याच वेळेला मुलुंडला जो उद्धव साहेबांचा दौरा झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सगळे लोक रस्त्यावर उतरले, हे कदाचित संजय दिनांना अपेक्षितच नसेल की एवढे सगळे लोक आपल्या विरोधात जाऊ शकतात. आपण नैतिक जनाधार गमावून बसलोय. त्यामुळे अस्वस्थ असणाऱ्या संजय दिनांचं मानसिक संतुलन ढासळलंय का, हा प्रश्न निर्माण होतो. हा परिणाम जो आहे तो पत्राचाच परिणाम आहे का? कारण संजय राऊतांनी सुद्धा जे पत्र पाठवलेलं आयुक्तांना त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते आणि त्यानंतर ते धमकावताना असंही म्हणतात की ते पोलीस उभे आहेत, त्यांच्यासमोर मी बोलतोय, कोणाला पाठवायचं त्यांना पत्र पाठवा. हेच ना, म्हणजे इतके आत्म तर खूप घाबरलेले आहेत, पण वरून मी कोणाला भीतच नाही, मला कोणाशी घेणं देणंच नाही, हे भासवण्याचा जो त्यांचा प्रयत्न चालू आहे. संजय दिना ज्या पद्धतीने पोलीस कमिशनर बद्दल बोलतात की कुठल्या कमिशनरला नेऊन दाखवायचे ते दाखवा, म्हणजे जो पोलीस कमिशनर बिचारा 18 तास अभ्यास करून जे IPS ची परीक्षा पास होतात आणि त्या पदावर बसतात, त्या लोकांना अशा पद्धतीची भाषा संजय दिना करतात. आणि मग हे पोलीस आयुक्त यांचे पालक कोण? तर या खात्याचे मंत्री म्हणजे देवेंद्रजी. जर देवेंद्रजींच्या खात्याच्या आयुक्त पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना संजय दिना दिवसा ढवळ्या धमकावत असतील तर देवेंद्रजींची याबद्दलची भूमिका काय आहे? काय देवेंद्रजींनी शिंदेच्या समोर शस्त्र टाकलेली आहेत का? की देवेंद्रजींना गृह खातं अजिबातच सांभाळता येत नाही, इतकं की देवेंद्रजींना महाराष्ट्राची जनता सोडा स्वतःच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान राखता येत नाही, पत्रकारांचा तर नाहीच नाही. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर संजय दिना पाटील हे आतून घाबरलेत आणि म्हणून अशी वक्तव्य करतायत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. मात्र एकीकडे संजय दिना पाटील यांनी केलेली ही वक्तव्य आणि त्यातच पत्रकारांवरती ज्या पद्धतीनं ते वैतागलेले पाहायला मिळत आहेत, त्यातून एवढे ते खरोखरीच का चिडले असा मात्र सवाल उपस्थित होतोय. पत्रकारांना खास करून अनेकदा अनेक आमदार खासदार हे आमंत्रण देतात, बोलवत असतात, आपल्या विकास कामांसंदर्भात माहिती देतात, मात्र इथे थोडं वेगळं चित्र पाहायला मिळालं. आमदार सुनील राऊत सध्या आपल्या सोबत आहेत. सुनीलजी, तुम्ही ज्या संजय दिना पाटलांना ओळखतात ते संजय पाटील आणि आत्ताचे हे चिडलेले पत्रकारांवरचे पाटील, काय नेमकं कारण आहे की इतके चिडलेत संजय दिना पाटील?